नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण स्वामी महाराजांशी कधी मनोमन संवाद साधलाय का अंतर्मनाने? असं स्वामींना एकदा विचारलं की जन्म आणि मृत्यू काय बरं? चला तर मग आपण बघूया. स्वामींना म्हटलं, हो स्वामी राया, हे जन्म आणि मृत्यू काय बरं? स्वामी म्हणाले, अरे पोरांनो, जास्त काही सांगत नाही तुला, फक्त एकच सांगतो, जो जन्माला आलाय त्याला शेवटी जायचं आहे, म्हणजे त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण हा मृत्यू येणे कोणाच्या हाती आहे? स्वामी म्हणाले, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. अरे जीवनात कोण कधी येणार आणि कोण कधी जाणार हे समज तो वरती बसलेला आहे ना, तो ठरवतो. मी म्हटलं, हो स्वामी, बरोबर आहे, पण वरती बसलेला आपणच आहात ना, ब्रह्मांडाचे नायक आपणच ठरवताना सर्व काही. स्वामी हसून म्हणाले, होय, आम्ही ठरवतो सर्व, पण काय असतं, तुम्हाला जेवढे आयुष्य लाभलं आहे ना, तुम्ही ते आयुष्य कसं घालवता यावर सगळं अवलंबून असतं. बघा, जीवनात आला आहे तर चांगले कर्म करा, कोणालाही काही त्रास होईल असे वागू नका, सर्वांच्या मदतीसाठी धावून जा, आनंदाने आयुष्य जगा. शेवटी जाताना खाली हातच जायचं आहे, कारण येताना खाली हातच आलेला आहोत. सगळे बघा, येथे सोडून जायचं आहे. शेवटी जाताना घेऊन जायचे आहे ती म्हणजे तुम्ही जोडून ठेवलेली नाती, तुमचे कर्म, तुमच्यातील असलेला चांगुलपणा, तुम्ही इतरांना दिलेली चांगली वागणूक, तुम्ही केलेले पुण्य. म्हणून म्हणतोय, आनंदात राहा, दुसऱ्यांना आनंद द्या. मी म्हटलं, स्वामी तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. आणि पुढे असेही म्हटले आहे, नको डगमगू तू असे बाळ त्यांचा. हे असे काय स्वामी? परत स्वामी हसून म्हणाले, होय, तू म्हणतोय ते बरोबर आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे बरोबर आहे. नको डगमगू तू असे बाळ त्यांचा. कारण जो माझा बाळ आहे ना, त्याला कसली भीती सांग बरं. जरी माझ्या बाळाला मृत्यू निश्चित असला तरी त्याचं रक्षण करता मी आहे. हो, नाही अडवू शकत आम्ही कोणाचा मृत्यू, कारण विधीच्या नियमात आम्ही बदल करू शकत नाही. पण जेव्हा माझं बाळ संकटात असेल तेव्हा मी नक्की त्याच्या मदतीला धावून जाणार. जेव्हा माझ्या बाळाची वेळ या जीवनातून जाण्याची येईल त्यावेळेस मी त्याला या जीवनातून जाऊ देणार नाही, खूप अडवण्याचा प्रयत्न करील. तू फक्त आमच्या सेवेत राहा, आम्ही बघतो काय करायचं ते. मी डोळ्यात पाणी आणून, होय स्वामी, तुम्ही माझ्यासोबत असताना मी भीत नाही कोणत्या संकटांना. स्वामी एकच इच्छा आहे, मी आयुष्यभर तुमच्या सेवेत राहावं आणि मृत्यूला शरण जाताना माझा देह आपल्या मांडीवर पडावा. स्वामी शांत होऊन काहीच बोलले नाही, फक्त जाताना हेच म्हणून गेले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या सहवासात हे मात्र त्यांनी सांगितले. स्वतःचं जीवन ही एक अनमोल भेट आहे. आपल्या भविष्यविषयाची आपल्या आशाच आपल्याला गती देतात. जर तुमची इच्छा शक्ती जबरदस्त असेल तर जबरदस्त चमत्कार घडतात. दुःखाला दिवस रात्र तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तू कोणाचं नको, तुझं कधीच वाईट होणार नाही. तू कोणाला दुःख देऊ नको, तुला कोणी दुःख. तू कोणाबद्दलही वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणीही वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको, तुला कोणीही फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त करा, तुला मी कधी एकटं पाडणार नाही. नामस्मरण व भगवंतांच्या उपासनेने काय होते बघा, प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता वाढते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंताचा वास राहतो, काळजी मिटते, भीती जाते, संकटाला सामोरे जाता येते, स्वभावात बदल होतो, आपल्या गरजा कमी होतात, आपल्यात सत्वगुणात जलद गतीने वृद्धी होते. सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो. अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते. जीवनाचा मतितार्थ उलगडला तो असा,
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी अडवणारे, कोणी टोकणारे असेल तर राग मानू नका, कारण बाग फुलवण्यासाठी माळी आवश्यक असतो, नाहीतर बागेचे जंगल व्हायला वेळ लागत नाही. व्यक्ती तुम्हाला खूप काही शिकवेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवे निर्माण करू शकता. जे नवा विचार देतात ते गुरु, जे नवीन दिशा दाखवतात ते गुरु, जे स्वाभिमान शिकवतात ते गुरु. विश्वास गुरुवर ठेवा, इतर लोकांवर नाही. जर तुम्ही अडचणीत असाल तर गुरु तारतील, एकटे असाल तर गुरु सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर तोही गुरुच दाखवतील. गुरु आणि चांगले रस्ते हे एकसारखेच असतात. ते स्वतः जिथे असतात तिथेच थांबवतात, पण दुसऱ्यांना मात्र इच्छित स्थळी नक्कीच पोहोचवतात. दिवस कधीही पलटू शकतात, चांगले वाईट कधीही अचानक घडू शकते, पण स्वामींच्या सेवेत नित्य राहा. दिवस कसेही असो, पण त्या करण्याचे पाठबळ आपल्याला स्वामींच्या सेवेने मिळते. म्हणूनच रोज सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपताना एक प्रार्थना तुम्ही नक्कीच करा. प्रातःकाळी उठल्यावर म्हणा, स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला. कधीही तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटोशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे असे म्हणा. तुम्ही काही कामा करता तेव्हा स्वामींना म्हणा, माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले असेल तेव्हा स्वामींना सांगा, मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. ही अशी प्रार्थना तुम्ही रोज सकाळी एकदा केली, स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर खूप सारा राहील. बघा, निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच फिरून तुमच्याकडं 1000 पटीने परत येत असतं. म्हणून दुसऱ्याविषयी विचार नेहमी चांगले करा. दुसऱ्याला त्रास होईल असे कधीच वागू नका. हीच तर शिकवण आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेली आहे. सेवेत राहा आणि सेवेकरी घडवा. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.